पंडित भाई गायतोंडे यांच्या तबला वादनाचा अतिमंगल योग जुळून आला आहे, तो विकास ज्येष्ठ नागरिक संघाच्या पुढाकारामुळे। या निमित्ताने आज आपण सगळे विकासवासी एकत्र आलोत, ही देखील एक पर्वणीच आहे, कारण असे एकत्र करण्याचे योग आजकाल जरा दुर्मिळ झाले आहेत। अलीकडे गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला फटाक्यांची आतिषबाजी, सांस्कृतिक कार्यक्रम, रांगोळ्या, गुढीपाडव्याच्या पहाटे निघणारी शोभायात्रा अशा अनेक कार्यक्रमांची रेलचेल असते। काल तर मासुंदा तलावामध्ये एक तरंगती संगीत मैफिल आयोजित केली होती। मला असं वाटतं गाणाऱ्याच्या गळ्यापुरता ते मर्यादित असतं म्हणून ठीक आहे, पण तालवाद्यकाराला जास्त जोशात येऊन उपयोगाचं नाही, नाहीतर तळ्याच्या तळाकडे जायला फार वेळ लागायणार। अर्थात हा गमतीचा भाग झाला, पण आपल्या विकासच्या दोन्ही विंग्समध्ये 12ही महिने उत्कृष्ट स्वरूपात जोपासली जाणारी हिरवीगार हिरवळ उपलब्ध आहे आणि भाईंसारखे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बुजुर्ग तबला वादक विकासवासी आहेत आणि गुढीपाडव्याची प्रसन्न संध्याकाळ आहे, तेव्हा आपल्याकडे भाईंच्या तालसंगीताचा कार्यक्रम होणे यासारखा सुवर्णयोग नाही। आणि ज्येष्ठ नागरिकांच्या पुढाकारामुळे ह्या कार्यक्रमाचा आस्वाद आपण आता सगळेजण घेणार आहोत। भाईंची थोडक्यात ओळख मी तुम्हाला करून देते। आपल्यापैकी अनेकांनी वर्तमानपत्रांमधनं अनेक वेळा भाईंच्याबद्दल वाचलं असेल। त्यांची ओळख, त्यांचा बायोडाटा वाचल्यावरती एका एवढ्या मोठ्या कलाकाराचे आपण शेजारी आहोत याबद्दल खरोखर नकळत अभिमान वाटतो। भाईंची ओळख तर मी तुम्हाला करून देतेच आहे। स्वतः व्यवसायाने इंजिनियर असलेल्या भाईंचा जन्म कणकवलीचा, वडील व्यवसायाने डॉक्टर आणि संगीतप्रेमी। कोल्हापूर सारख्या संगीत कलाकारांच्या माहेरघरी बाईंचे वडील स्थायिक झाले आणि शास्त्रीय संगीतातील दिग्गज तबलावादक गायक यांना ऐकण्याची, त्यांना साथ करण्याची संधी भाईंना खूप लहानपणापासूनच मिळाली। पण तबल्याची खडी आणि खरी तालीम त्यांना गुरु पंडित जगन्नाथ बुवा पुरोहित यांच्याकडनं मिळाली। विशेष उल्लेखनीय म्हणजे जगन्नाथ बुवा उपाख्य गुणीदास खरं तर शास्त्रीय गायक, बंदिश रचनाकार म्हणून प्रसिद्ध, पण ते उत्तम तबलावादक देखील होते। 16 वर्ष भाईंनी जगन्नाथ बुवांकडे तालीम घेतली आणि मला तुम्हाला खरंच सांगावंसं वाटतं, मी जेव्हा भाईंशी बोलायला गेले होते तेव्हा भाई मला सांगत होते की तालीम कशी घेतली। सकाळी 7 ते 10 आणि दुपारी 4 ते 7 हे 3 वर्ष, वर्षाचे 365 दिवस सलगपणे तिथे बसून माझी तालीम चालू असायची आणि जगन्नाथ बुवा समोर बसून ते ऐकत असायचे, हे विशेष उल्लेखनीय। म्हणजे गुरुचा सुद्धा शिष्यावर केवढा विश्वास आहे। भाई तुम्हाला काही सांगायचं? नाही, कारण आज हे शक्य आहे, आज हे शक्य नाही आहे, कारण गुरुलाही वेळ नाही आणि शिष्यालाही वेळ नाही। पण त्यावेळेला मी कॉलेजला होतो, पण तरी स्वतः ते नेहमी विचारायचे, बाई तुझं केमिस्ट्री प्रॅक्टिकल आहे का, नसलं तर परत ये संध्याकाळी, आणि ते मग चालू राहायचं। आणि वर्षाचे 365 दिवस हे सुद्धा उल्लेखनीय गोष्ट आहे। 365 दिवस अशाच गुरु शिष्य परंपरेतनं भाईंचं तालसंगीत भरत गेलं आहे। गुरु समोर खरोखर ही सुद्धा एक विशेष उल्लेखनीय बाब आहे। तालसंगीत बहरत गेलं असं म्हणण्यापेक्षा ते कळसाला पोचलं असं म्हणणं जास्त सुयोग्य ठरेल। त्यानंतर उस्ताद अहमदजान तिरकमा साहेब, तबल्यामधलं एक फार मोठं एक बुजुर्ग अशा नाव आहे, त्यांच्याकडे सुद्धा भाईंनी 3 वर्ष तबल्याची तालीम घेतली। संगीत क्षेत्रामध्ये खरोखर अपवादाने आढळण्यासारखी पण विशेष नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे आपले ज्येष्ठ गुरुबंधू पंडित लालजी गोखले यांच्याकडनं देखील भाईंनी तबला तालीम प्राप्त करून घेतली। खरोखर ही गोष्ट माझ्या मते तरी खरोखर विशेष नमूद करण्यासारखी आहे। अनेक सोलो परफॉर्मन्स शिवाय त्यांनी अनेक दिग्गज गायकांना तबला साथ केली, त्यांच्या विशिष्ट गायकीनुसार केली। ते कसं काय मी आपल्या कार्यक्रमाच्या ओघाने तुम्हाला सांगेन, कारण मी त्यांच्याकडनंच काही ऐकलंय, काही वाचलंय। त्यानुसार त्यांना मिळालेले किताब आणि सन्मानचिन्ह यांची यादी खूप मोठी आहे, मला ती वाचून दाखवायला आवडेल,
पण मला भाईंनीच सांगितलं की मग ते तसे थोडेसे प्रसिद्धी परामुख आहेत, तर त्यांना अगदी जे सांगण्यासारखे 2-3 आहेत विशेष उल्लेखनीय ते सांग, कारण त्यांना तसे खूप पुरस्कार मिळालेले आहेत. माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांच्या हस्ते त्यांना 2002 सालचा संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार मिळाला. 2006 साली त्यांना संगीत कलारत्न हा देखील मान प्राप्त झाला. त्यांची यादी माझ्याजवळ आहे नंतर कधी. अशा एका दिग्गज कलाकाराच्या जवळपास आपण राहतो असं विशेषतः शास्त्रीय संगीत क्षेत्रातल्या एखाद्याला सांगताना मला खरोखर थोडासा गर्व मनामध्ये नक्की झालेला असतो, कारण देवाने माझ्यासारख्या क्षुल्लक व्यक्तीच्या मनाला भावना दिल्या आहेत, त्याला काही इलाज नाही. असो, आपण आता प्रत्यक्ष तबला संगीत, ताल संगीत ऐकण्याकडे वळूया. मी भाईंकडे कार्यक्रमापूर्वी जेव्हा गेले होते तेव्हा भाईंनी मला पहिला प्रश्न विचारला, तबला म्हणजे काय. आता आपल्या कोणाच्याही सहज आपल्या जे वाचनामध्ये आलेली जी तबल्याच्या निर्मितीची कथा आहे ती म्हणजे पखवाज किंवा मृदुंग हे वाद्य खाली पडले एखाद्या ताल वाद्यकाच्या हातातनं, त्याचे 2 तुकडे झाले आणि त्यांनी वाजवून पाहिलं, तो तबीबी बोला म्हणून तबला याची निर्मिती झाली, असं आपण सहजपणे कुठेतरी वाचलेलं असतं, ते मनात ठासलेलं असतं. म्हणजे एखाद्या आपण महालक्ष्मीच्या वगैरे व्रताच्या सुरस कथा ऐकतो तशीच ही कथा आहे. तिथेच माझी विकेट पहिल्यांदा गेली, म्हणजे पुढे मी फारसं काही धाडस नको करायला. तर भाईंनी मला जे विचारलं तबला म्हणजे काय, आणि त्यानंतर त्यांनी जे मला तबल्याचं विवेचन केलं ते आपण थोडंसं भाईंकडनं ऐकूया. ते खरोखर खूप ऐकण्यासारखं आहे. आणि त्यानंतर तबला कसा ऐकावा याबाबत आपण पुढे जाऊया. पण आधी भाईंनी मला जे सांगितलं तबला म्हणजे काय ते आपण प्रत्यक्ष त्यांच्या तोंडून ऐकूया. त्याचं असं आहे की तबला ह्या नावामुळे लोकांना असं वाटतं की हे वाद्य बाहेरून आलंय, कुठे इराणहून पर्शियामधून कुठून तरी आलेलं आहे. पण आपल्याला मी सांगतो की हे शुद्ध भारतीय वाद्य आहे, कुठूनही बाहेरून आलेलं नाही. कारण ह्याचा जन्म इसवी सनाच्या 2000 वर्षापूर्वी झालेला आहे. आणि त्यावेळेला म्हणजे आपण जर अजंठा किंवा कार्ला इथली सगळी शिल्प जर बघितली तर तिथे आपल्याला कळून येईल का त्याच्यामध्ये हे तबल्यासारखं वाद्य हे वाजवलं जात होतं. तर हे वाद्य हे तेव्हापासूनच आहे. फक्त एवढंच झालं की हे मोगल काळामध्ये मैफलीमध्ये आलं, कारण जेव्हा ख्यालाची सुरुवात झाली तेव्हा ख्यालाला पाखावज चांगला नाही म्हणून तबला हा इथे आणला. आता तबलं हा पर्शियन शब्द आहे, तबलं अरेबियन तबलं. पण याचं काय आहे की ह्याचा अर्थ म्हणजे इवन इंग्लिश टेबल हे जे आलेलं आहे तेही तबलमधूनच आलेलं आहे. तर त्याच्यामुळे त्याच्या जर आपण डिक्शनरी मिनिंग घेतलं तर त्याच्यामध्ये स्मॉल ड्रम, तबला स्मॉल ड्रम असं आहे. तर ते तो आपला हिंदुस्थानी आहे, भारतीय आहे आणि हजारो वर्ष आपल्याकडे त्याचं हे चालू आहे. भाई तुम्ही मला विशिष्ट शब्द सांगितला होता त्याच्यासाठी, ते फुलाच्या पाकळीवरती आपण म्हणाला पुष्कर. कारण ते जे वाद्य होतं पहिलं ते त्रिपुष्कर वाद्य म्हणून होतं. म्हणजे त्यावेळेचे आमचे